हरभऱ्याची. ही आमची मावशी आहे, म्हणजे माझ्या बाबांच्या गावाला आली आहे, मामाच्या गावाला. इथे आमची मावशी भाजी कुडत आहे हरभऱ्याची. तिला खूप भाजी आवडते. तिला ती भाजी खूप आवडते आणि आज ती तिच्या हाताने भाजी बनवणार आहे आणि सर्वांना खावणार आहे, खाऊ घालणार आहे. हे माझे बाबा, हे बैलांना चारा पाणी करत आहे. ही विहीर, हे आंब्याचे झाड आणि हे जामाचे झाड, पेरू आणि नारळ. हे केळीचे झाड आहे. बाबांनी नारळ काढले आज आम्हाला पाणी पियाला. बाबांनी आज नारळ खाल्ले या झाडावरनं आमच्यासाठी पाणी पिण्यासाठी, आणि त्याच्यामधले खोबरं. ती एक मावशी माझी तिकडे आहे. ती एक मावशी माझी तिकडे आहे, मोबाईल मध्ये बिझी आहे. अजून कर इकडे काय दादू. खूप छान हरभरे आहेत म्हणून. खूप छान हरभरे आहेत. हरभऱ्याचं झाड दाखव की पूर्ण काय बोलत. अशी कवळी कवळी भाजी खुडली ना तर भाजी चवीला खूप छान लागते. म्हणून ही भाजी खूप महाग पण असते जर विकायला आली तर. आणि आता शेतातली तर एकदम अशी गावरान भाजी आहे, कारण याला कोणतंही खत जास्त टाकलेलं नाही. ही फक्त माती आणि पाण्यावरच आलेली आहे, केमिकल कुठलंही वापरलेलं नाही याला. म्हणून ही भाजी खायला पण खूप चव देते आणि ते मला तर खूप आवडते ही भाजी. म्हणून मी त्या भाजीला आता हरभरे घाटे लागले, पण तरीसुद्धा मला खाऊ वाटली म्हणून मी तरी थोडी थोडी खुडून घेणार आहे आणि भाजी करणार आहे मी. कारण मी पुण्याला राहते, तिथं तर अशा भाज्या बिलकुल भेटत नाही खायला, पैसे देऊन पण भेटत नाही. त्याच्यामुळं मग मी इथं आली, थोडीशी का असे ना पण मी भाजी करून खाणार आहे. बरोबर ना? ओके, आता आम्ही आमचा व्हिडिओ संपवतो.